कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू जे केलंयस ती चूक नाहीये, फसवणूक आहे, विश्वासघात आहे। तुझं नाव आदित्य ठेवलं कारण तू सूर्यासारखा नेहमीच चमकत राहावास। कुठलीच गोष्ट तुझ्या सत्याच्या तेजापुढे आडवी येणार नाही। तू कायम तेजोमय राहावास। पण तुझ्या या कृत्यामुळे फक्त तुझंच नाही तर माझंही तोंड काळवंडलंय। एकदा, फक्त एकदा विचार करायला हवा होतास, एकदा शब्द टाकायला हवा होतास। पण तू या बिझनेसच्या नादात इतका गुरफटलायस ना की हा बिझनेस ज्या मूल्यांवर उभा आहे तेच विसरलास। स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी पारूचा वापर केलास। अगं पण ते शूट कॅन्सल झालं असतं तर आपलं करोडोचं नुकसान चाललं असतं। मी आधी सुद्धा सांगितलंय की ते प्रोजेक्ट हातात न गेलं तरीही चालेल। अशी 100 प्रोजेक्ट उभी करू शकते ही अहिल्यादेवी किर्लोस्कर, विसरलास? तू बिझनेस मध्ये इतका गुंतलायस की माणसाच्या भावनांनाही महत्व असतं हेच विसरलायस। आणि या कृत्याची जर तुला माफी हवी असेल तर ती मिळणार नाही। श्रीकांत याला सांग, यानंतर याने मला आई म्हणून हाक मारायची नाही। अहिल्या, देवी आई, एकदा त्यांचं ऐकून तरी घ्या। हा माझा आणि आदित्यचा विषय आहे, यात दुसरं कोणीही बोलू नये। प्लीज बोलू नका यार, तुम्ही कोणीच बोलू नका मध्ये। माझ्या आणि आईच्या मध्ये कोणी बोलणार नाही। आई तू बोल, वाटेल ते बोल। मलाही असंच वाटायचं आदित्य की तुझ्या आणि माझ्यामध्ये कधीच कोणी येणार नाही। पण आज तू केलेली चूक आपल्यामध्ये भिंत बनून उभी आहे। तुझ्या विश्वासघाताची भिंत, आपल्या प्रेमाचं, विश्वासाचं थडगं बांधून त्यावर उभी केलेली भिंत। या भिंती पलीकडे माझा मुलगा हरवलाय कुठेतरी। मला माझा आदित्य दिसतच नाहीये। माझ्या समोर उभा आहे तो आईशी खोटं बोलणारा, गोष्टी लपवणारा, विश्वासघात करणारा, 4 चौघांसारखा सर्वसामान्य कृतघ्न मुलगा। आणि त्याच्याशी मला काहीही बोलायचं नाहीये आणि काही संबंधही ठेवायचे नाही। मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही। आपलं आई मुलाचं नातं आज संपलं, आज संपलं, आज संपलं, आज संपलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।